Swear I won't forget this, why do I regret this? In my mind reckless, thoughts are feeling endless. Sitting up I'm breathless, anxiety's infectious. I feel so defenseless, betrayed and embarrassed. I hate being open, I hate being broken. I feel like an ocean filled up with emotion. Anger ain't a potion, rub it on like lotion. I can feel it. Hey guys, welcome back to our channel The Vibrant. This is Akash. This is Omia. This is Rishi. तर सर्वप्रथम तुम्ही आमच्या पहिल्या फूड ब्लॉगला इतका छान रिस्पॉन्स दिलेला आहे की आम्ही इतकं इन्स्पायर झालो की आमच्या या सेकंड ब्लॉगला आम्ही इथं आलेलो आहे. आणि जिथं आम्ही ज्या लोकेशनला आम्ही आलो ते लोकेशन इतकं फेमस आहे की असं म्हणतात की या लोकेशनवरती आल्यानंतर आपल्याला आपल्या मामाच्या गावाची आठवण येते, आजीच्या गावाची आठवण येते. तर आज आम्ही खरंच हा एक्सपिरियन्स घ्यायला इथं आलेलो आहे. तर आता जसं ओमनी सांगितलं की हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला अशी गावाकडचा आल्यासारखा फील होतो. तर आता आपण हॉटेल टूर करूया, हॉटेल टूर. आणि तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवा की तुम्हाला खरंच वाटलं का गावाकडे आल्यासारखं. आम्ही एवढे एक्सायटेड होतो की आम्ही पुण्यावरून कोल्हापूरला इथं हॉटेल सातबारामध्ये आलो. आता बघू इच्छित चव कशी आहे, तो वातावरण कसं आहे ते. तर फायनली हॉटेल सातबाराला आम्ही आलेलो आहे आणि आम्ही खूप एक्सायटेड आहे की इतकी टेस्ट कशी आहे. तर गाव आहे कोल्हापूर आणि हॉटेल आहे सातबारा. तर आता आपण हॉटेल सातबारामध्ये एंटर करतो आहे आणि हे आपले एंट्रन्स आहे. तर चला तुम्हाला आता हॉटेलचा टूर करूया. तर इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता किती मोठा स्पेस आहे, अंगणासारखं खेळायला इथे. गाईचा गोठा बनवलेला आहे, गाय आहे, शेळी आहे, विहीर आहे. जसं आपण गावाकडे खाटीवर बसतो तसं इथे बसायला खाट पण आहे, बैलबंडी पण आहे. अरे वा, अजून रे भाऊ अजून काय काय अजून तर खूप काही आहे. चला आता तिकडे समोर जाऊया. अशा रूम आहेत आपल्या जशा गावामध्ये रूम असतात छोटे छोटे. कौलाचे आहे, ग्रामपंचायत कार्यालय पण आहे. ग्रामपंचायत कार्यालय पण आहे. अच्छा ग्रामपंचायत कार्यालय पण आहे. आता ग्रामपंचायतमध्ये एंटर करूया. जसे गावामध्ये राहते तशा पद्धतीची ग्रामपंचायत केलेली आहे इथं. छान अशी ग्रामपंचायत केलेली आहे इथं. आणि वरती बघू शकता कौलांचं शेड दिलेलं आहे. कॅश काउंटर पण हे आहे. इथं कॅश काउंटर अशा प्रकारे केलं आहे इथं. पण ते कोविडमुळे आणि छोटी रूम आहे कौलाची. मे बी कोविडमुळे बंद आहे सध्या. बंद आहे वाटते सध्या. तर इथे एक स्पेशल स्कीम आहे जिथं शेतकऱ्यांना 25% ऑफ आहे. तर ते ऑफ घ्यायसाठी तुम्हाला शेतकऱ्याचा सातबारा दाखवायला लागेल की त्यामुळे तुम्हाला ते 25% ऑफ मिळेल. आणि जेवणासाठी पण स्कीम आहे. आणि जवानांना सुद्धा ती स्कीम आहे. त्यांना जर 25% ऑफ लागत असेल तर त्यांना त्यांचा ID दाखवावा लागतो. त्यांना पण 25% डिस्काउंट. हे एकदम चांगली I've got an itch I can't scratch, I'm missing a piece that completes a whole part of me, an open wound scar to see. Everybody come here, gather round, welcome to the freak show, the best in town. What the hell's wrong with me? तर हॉटेल सातबाराचं हे आहे किचन. आणि आम्ही थोडं लेट झालो म्हणून आता हे किचन थोडं बंद झालेलं आहे. पण हा जो किचनचा बाहेरील भाग आहे इथूनच सगळी मॅनेजमेंट चालते. तर इथे यात्रा पंगत विभाग आहे जे की पंगत बसतात इथं. तुम्ही पंक्तीचा पण आनंद घेऊ शकता इथे बसून. The Christmas tree's on fire, Santa's
काठचा जो उतारा आहे तुम्ही बघू शकता, एकदम सातबारा जो गावाकडे आपल्या शेतीचा सातबारा असतो त्याच्यासारखाच सातबारासारखाच उतारा आहे या सातबाराचा. आम्ही इथं ऑर्डर केलेला आहे सातबारा स्पेशल मटन थाळी आणि काला मटन थाळी, धनगरी मटन थाळी आणि सातबारा स्पेशल चिकन. Ain't no motherfucker in this world could do it like me. Open up your eyes and insert a little rising. You don't have to love me, you don't have to like me. Got enough love in myself, in my psyche. You should have the same in your brain nightly. If you wanna taste, bitch, you can fucking try me. If you wanna hate, bitch, you know where to find me. And if you go and hate this, you can fucking bite me. I'll be cruising in my lane fast, call it high speed. I've been working hard, yeah, I've been working nightly. If you think you'll win, ha, not fucking likely. I be taking shots, yeah, cold-blooded, icy. Watching numbers grow is what I call sightseeing. In the front row, run it up when they hype me. The following grows, they know how to ignite me. Call me CEO, I've been running shit right, see. And I ain't playing games, I create my own lane, making pleasure out of pain, turning losses into gains, I'm the boss, I'm making change. I've been rocking this exchange, popping off and risking things, gonna make a fucking name. I just wanna be famous, but I don't want that cheap fame. No, I'm not that vain, I just wanna be greatness. 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 एका साईडला जमा होतो आणि ही जी आहे आणि मी ऑर्डर केली आहे सातबारा स्पेशल मटन थाळी, ज्याच्यामध्ये येते काळं मटण आणि खरडा मटण आणि त्याच्यासोबत येते पिवळा रस्सा, काळा रस्सा आणि भाकरी तर कंपल्सरी सर्व थाळीसोबत येतेच तुम्हाला. आणि जो काळा रस्सा आहे हा कंपल्सरी सगळ्या थाळीमध्ये कॉमन असतो, तो तुम्हाला सर्व नॉनव्हेज थाळीमध्ये हा काळा रस्सा तुम्हाला कंपल्सरी मिळेल. आणि मी घेतलेला आहे धनगर मटण, यासोबत काळा रस्सा येतो आणि पिवळा रस्सा. तुम्हाला जर तिखट लागलं तर तुम्ही यासोबत पिवळा रस्सा खाऊ शकता. आता हे चुरून खावी लागते. आता मी चुरते आणि चुरल्यानंतर असं. तर मी तुम्हाला आता टेस्ट करून दाखवणार आहे सातबाराचं जे स्पेशल मटण आहे ते मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो. सर्वात पहिले मी जे भाकरी आहे ते काळ्या रस्स्यामध्ये चुरून तुम्हाला टेस्ट करून दाखवणार आहे. या रस्त्याची जे टेस्ट आहे ते तुम्हाला चुलीवरचं जे असतं ना स्वादिष्ट जेवण तशा टाईप एक स्वाद येतो आहे याच्यामध्ये. आणि रस्सा जो आहे तो जास्त स्पायसी नाही आहे माझ्या हिशोबाने, पण असं म्हणत होती तर मी जसं ऐकलं होतं की रस्सा इतका खूप स्पायसी असतो, पण तेवढा स्पायसी मला तर नाही वाटला. आता मी तुम्हाला हे जे मटन थाळीमधलं जे खरडा मटन आहे हे तुम्हाला टेस्ट करून दाखवतो. हे जे मटण आहे हे मटण तुपामध्ये बनवलेलं आहे, कारण की तुपाचा एक स्वाद येतो आहे आणि मटण कम्प्लिटली कुक झालेलं आहे, तर एक खाण्यात एक वेगळाच मजा येत आहे. आणि जे काळं मटण आहे ते मी तुम्हाला आता टेस्ट करून दाखवतो. हे जे काळं मटण आहे ह्याचं पण एक वेगळी टेस्ट आहे. खरडा मटण आणि काळा मटणची वेगवेगळी टेस्ट लागते, पण मला खरडा मटण जास्त छान वाटलं कारण की त्याचा वेगळा स्वाद आहे तुपामधला. अजून तुम्हाला काळा रस्सा पिऊन दाखवतो, कारण की या हॉटेलचे नियम आहे की तुम्हाला जो काळा रस्सा आहे तो तुम्हाला स्पूनने नाही प्यायचा आहे, तुम्हाला या वाटीनेच प्यायचा आहे. वाटीच्या रस्स्याला म्हणजे जो रस्सा आहे काळा रस्सा त्याच्यामध्ये एक चुलीचा स्वाद आलेला आहे, कारण की तुम्हाला तो तसा डिफरन्स नाही करणार. जेव्हा तुम्ही ॲक्च्युअलमध्ये करसाल तेव्हा तुम्हाला एक चुलीवरचा आणि गॅसवरचा जो डिफरन्स आहे तो कळून येईल लगेच. आता मी तुम्हाला दाखवतो हा जो पिवळा रस्सा आहे त्याची टेस्ट कशी आहे. तर हा जो पिवळा रस्सा आहे याच्यामध्ये स्पायसीनेस काहीच नाही आहे, एकदम असा सूप जसं असते आपलं चिकन मटनचं सूप तशामधला एक टेस्ट येतो आहे. ओव्हरऑल तर मला सातबाराची जी मटण थाळी आहे ती एकदम स्वादिष्ट वाटली. तर मी आता माझं जेवण कंप्लीट केल्यानंतर मी तुम्हाला माझा पूर्ण कंप्लीट ऑनेस्ट रिव्ह्यू देणार आहे. तर आता मी जेवणाचा आनंद घेतो. काम करतो हे काळं चिकन
एकदम मस्त शिजलेला आहे, टेस्ट पण एकदम मस्त आहे. आता हे दाखवतो मी तुम्हाला खरडा चिकन फ्राय. खरडा चिकनची पण टेस्ट एकदम मस्त आहे, थोडी डिफरंट टेस्ट आहे. मला तुपात भाजल्यासारखं वाटत आहे, मस्त टेस्ट आहे. आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवणार आहे. मी घेतलेलं आहे चिकन मटन ती, आणि हे तुम्ही मटन पाहू शकता, हे मसाल्यात फ्राय केलेलं आहे, थोडं क्रंची आहे. आणि आम्ही आता खाऊन आहे. मटन खूप छान शिजलेलं आहे आणि मसाल्यामध्ये फ्राय केलं आहे, खूप छान लागत आहे. आणि मला स्पायसी खूप आवडते, मला जसं स्पायसी पाहिजे तसं स्पायसी आहे, त्यामुळे अजून जेवण करण्यात मजा येत आहे. आणि मी तुम्हाला जेवण झाल्यानंतर माझा रिव्ह्यू शेअर तेवढंच नाही. तर आता एवढा चांगला स्वाद घेतल्यानंतर सर्वात शेवटी भात घेऊन माझं जेवण मी संपवणार आहे. आणि भाताची पण खूप चांगली टेस्ट आहे, तर रश्श्यासोबत खायला खूप मजा येते मला. मस्त जेवण इतकं बढिया झालं, खूप घरच्यासारखं जेवण झालं की आम्हाला कोल्हापूरवरून आणखी 150 किलोमीटर प्रवास करायचा होता, पण आता बसून प्रवास करणं काही शक्य नाही आहे. एवढं बढिया जेवण झालं, त्यामुळे आता इथंच रूम करून आम्ही आराम करणार आहे. असं घरच्यासारखं जेवण झालं. आणि जे सातबारा स्पेशल मटण थाळी जी मी खाल्ली, त्यामधलं मला जे खरडा मटण होतं ते खूपच आवडलेलं, कारण की ते तुपामध्ये बनवलेलं असते, तर त्याची एक आगळी वेगळी चव मला खायला मिळाली. आणि नंतर स्पायसी तर एवढं स्पायसी नव्हतं, कारण की जसं मी ऐकलं होतं की खूप स्पायसी असते, ते स्पायसी खाल्ल्यानंतर तुम्हाला पिवळा रस्सा जो असतो ना तो प्यावा लागतो, पण एवढा तर काही स्पायसी नव्हतं. तर मला एक ओव्हरऑल मीडियम तेज म्हणतो आपण विदर्भात मीडियम तेज तसं जेवण होतं. आणि जो भात असतो अळणीवरचा भात होता, खूप स्वादिष्ट भात होता. तर भात नक्की ट्राय करा जर तुम्ही जर इथे जेवायला आले तर. आणि ओव्हरऑल तर मी खूप सॅटिस्फाईड आहे. मस्त जेवण झालं. मी सातबारा स्पेशल चिकन थाली ट्राय केली होती. चिकन थालीमधलं मला ते काळं चिकन आहे ते मला खूपच आवडलं होतं. ते एकदम व्यवस्थित फ्राय केलेलं होतं, मस्त चव होती त्याची, आणि तो झणझणीत काळा रस्सा, त्याच्यामुळे माझं जेवण एवढं झालं, खूप पोट भरून जेवण झालेलं आहे. असं वाटत आहे आता इतकंच अंग टाकून म्हणजे जेवणानंतर आम्ही नेहमी स्वीट खात असतो, आज स्वीट खायची पण इच्छा नाही आहे, एवढं फुल जेवण झालं. त्या सर्वांचं जेवण तर खूपच छान झालेलं आहे. मला तर वाटलं होतं की माझ्यासाठी व्हेज थाळी मिळणार की नाही मिळणार, पण इथे व्हेज पण मिळालेलं आहे. तर माझं जेवण पण छान झालं. आणि आम्ही तर म्हणतो की तुम्ही इथे एकदा तरी भेट द्यायला. जर तुम्ही नॉनव्हेज लवर असाल तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला एक वेगळं काहीतरी खायला मिळणार. आणि मी कोणती ट्राय केली? घरी मटण. घरी मटण एकदम स्पायसी होतं, एकदम बढिया होतं, एकदम मस्त. आणि तुम्ही जर शेतकरी असाल, तुमचा सातबारा घेऊन इथं नक्की visit करा. आणि 35% डिस्काउंटच घेऊन जा. तर आजचा जो ब्लॉग आहे तो इथंच संपूयात. आणि तुम्ही जर या हॉटेलला व्हिजिट केलं तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की तुमचा पण रिव्ह्यू आणि शेअर तुम्हाला घरच्यासारखं वाटलं की नाही सांगा, कारण की आम्हाला तर खूप असं घरच्यासारखं खेडेगावात आले आणि खेडेगावाची फिलिंग आली की नाही आली ते पण सांगा. आणि काही गोष्टी ज्या लुप्त होत जात आहेत त्या तुम्हाला इथं पाहायला भेटू शकतात. चला करायला आणू मोबाईल घेतो पप्पा.